नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे ब्लाऊजचे सगळे चार्ट. बोटनेक ब्लाऊज, आणखी आपलं कटोरी ब्लाऊज, बाहीची कॅप हाईट किती घ्यायची, हे असे महत्त्वाचे चार्ट आपण आज बघणार आहे. याचा उपयोग खूप साऱ्या मैत्रिणींना होईल आणि प्रत्येक ब्लाऊज शिवण्यासाठी याचा उपयोग होईल, याची मदतही होईल तुम्हाला. तर ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करू. हे बघा मैत्रिणींना, आपल्याला लागणार आहे ब्लाऊज साठीचे चार्ट. ते आज आपण बघणार आहे. कोणते कोणते चार्ट आपल्याला जे महत्त्वाचे असतात त्या चार्टचे आपण आज करणार आहे अभ्यास. तर बघा कसा चार्ट बनवलाय आणि त्याचा तुम्ही भरपूर सारा फायदा घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, तुम्हाला कोणत्याही मापाचं ब्लाऊज शिवता येईल आणि अगदी परफेक्ट बसेल, ही गॅरंटी. तर बघा आपण पहिले बघूया कटोरी ब्लाऊज साठी लागणारा जो चार्ट आहे. तर त्याचं छाती, शोल्डर, गळा रुंदी, कटोरी आणि मोंढा याचे माप कसे घ्यायचे हे तुम्हाला आजच्या या चार्ट मध्ये समजणार आहे. तर बघा, जर छाती 28 असेल तर त्याचं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2 ते 2.25 इंच, कटोरी घ्यायची आहे 5 इंच आणि मोंढा सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला 5 इंच. या प्रमाणाने तुम्ही जर माप टाकून जर कटोरीची कटिंग केली तर परफेक्ट असं ब्लाऊज हे बसणार आहे. तर बघा त्याचप्रमाणे 30 छातीसाठी शोल्डर घ्यायचे 5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच, कटोरी घ्यायची 5 इंच, मोंढा घ्यायचा आहे 5 इंच. याप्रमाणे जर तुम्ही हे ब्लाऊज शिवलं म्हणजे हे माप तुम्हाला चालणार आहे 28, 29 साठी, हे चालणार आहे 30, 31 साठी. जर तुम्ही ह्या मापाने कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट असं बसणार आहे. त्याचप्रमाणे आपण 32 छातीचं माप बघूया. हे माप आपल्याला 32 आणि 33 साठी चालणार आहे. शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच, कटोरी घ्यायची 5 इंच आणि मोंढा घ्यायचा आहे 5.25 इंच. बघा याप्रमाणे माप टाकायचे आणि कटिंग करून बघायची. अगदी परफेक्ट अशी आपली कटिंग येईल आणि परफेक्ट असं आपलं ब्लाऊज बसेल. तर बघा त्याचप्रमाणे छाती घ्यायची आहे 34 इंच, शोल्डर घ्यायचे 5.5 इंच, गळा रुंदी घ्यायची 2.25 इंच, कटोरी घ्यायची 5.25 इंच आणि मोंढा घ्यायचा आहे 5.5 इंच. याप्रमाणे जर तुम्ही माप घेतले आणि कटोरीची कटिंग केली तर 34 छातीची साईजचं ब्लाऊज अगदी परफेक्ट असा बसणार आहे. हे लक्षात घ्यायचंय. म्हणजे आपल्याला जास्त वेळ न घालवता कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करता येईल याच्याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देणार आहे. तर बघा 36 मापासाठी आपलं जर छातीचं माप जर 36 असेल तर त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 ते 2.5 इंच, कटोरी घ्यायची आहे 5.5 इंच आणि मोंढा पण घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच. हे लक्षात ठेवायचंय. या मापाने जर तुम्ही कटिंग केली तर 36 साईज अगदी परफेक्ट अशी बसणार आहे. त्याचप्रमाणे आपण घेऊया 38 छातीचं माप. त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचे 5.25 इंच, गळा रुंदी घ्यायची 2.5 इंच किंवा 2.25 इंच घेतली तरी चालेल, कटोरी घ्यायची 5.25 इंचाची आणि मोंढा पण घ्यायचा आपल्याला 5.25 इंचाचा. बघा याप्रमाणे जर तुम्ही घडीचं माप टाकलं आणि गेचे प्रमाणे जर तुम्ही कटिंग केली तर अगदी परफेक्ट असं ब्लाऊज तुमचं बसणार आहे. त्याचप्रमाणे आपण बघूया 40 छातीसाठी लागणारं माप. 40 छाती असेल तर 6 इंचाचं शोल्डर, 2.25 इंचाची गळा रुंदी किंवा 2.5ची घेतली तरीही चालेल. ज्यांचा गळा उतरतो त्यांनी 2.5च घ्यायची आणि ज्यांना ब्रॉड आवडतो त्यांनी 2.25 घ्यायची. कटोरी घ्यायची 6 इंच, मोंढा घ्यायचा 6 इंच. याप्रमाणे जर तुम्ही 40, 41ची जर कटिंग केली तर हे माप अगदी परफेक्ट असं आहे. तर ह्या मापानुसार तुम्ही कटिंग करून नक्की बघा. तर बघा त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायचं 42 छातीसाठी माप. शोल्डर घ्यायचे 6.5 इंच, गळा रुंदी घ्यायची 3 इंच, कटोरी घ्यायची 6.5 इंच आणि मोंढा पण घ्यायचा आपल्याला 6.5 इंच. तर बघा ह्याप्रमाणे कटिंग करून बघायची आणि अगदी परफेक्ट असे ब्लाऊज आपलं बसणार आहे. तर त्याचप्रमाणे आपण 44 छातीचं माप बघूया. 44 छातीसाठी आपल्याला 6.5चं शोल्डर घ्यायचंय, गळा रुंदी घ्यायची 3 इंचाची, 6.25 इंचाचं आपल्याला कटोरी घ्यायची आणि 6.5 इंचाचा आपल्याला मोंढा घ्यायचा आहे. बघा याप्रमाणे माप घ्यायचे आणि कटिंग करून बघायची. 44 आणि 45 अगदी परफेक्ट असा ब्लाऊज हा बसणार आहे. त्याचप्रमाणे आपण जाऊया आता 46 छातीकडे. 46 छाती जर असेल तर 7.25 इंचाचं शोल्डर, गळा रुंदी घ्यायची 3.25 इंच, कटोरी घ्यायची 7 इंच आणि मोंढा घ्यायचा आपल्याला 7.25 इंचाचा. याप्रमाणे तुम्ही कटिंग करून बघा आणि ब्लाऊज शिवून बघा. अगदी परफेक्ट असा आपलं ब्लाऊज बसणार आहे. तर आपला हा झाला कटोरी ब्लाऊज साठी लागणारा जो चार्ट होता तो आपण आता इथे
हे केला, तुम्हाला दाखवलाय मी, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला खूपच फायदा होईल. चला, त्याच्यानंतर आपण दुसरा चार्ट बघूया, बोटनेक ब्लाउजचा चार्ट. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हे माप जे लागतात आणि अगदी महत्वाचे माप आहेत, आणि ह्याप्रमाणे जर तुम्ही बोटनेक ब्लाउज कटिंग केला तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर बघा, त्याच्यासाठी आपल्याला लागतं छातीचं माप, शोल्डरचं माप, गळा रुंदी, गळा उंची आणि मोंडा. तर छाती असेल 28, तेव्हा शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 10.5, म्हणजे टोटल शोल्डर झालं 10.5. त्याचं आपल्याला हाफ घ्यायचं असतं, म्हणजे किती झालं 5.25. बघा, छाती जेव्हा 28 असेल तेव्हा शोल्डर आपलं 10.5 आहे, गळा रुंदी आहे 3.5, गळा उंची आहे 3 आणि मोंडा आहे 4.25. याप्रमाणे 28 छातीसाठी बोटनेकसाठी माप घ्यायचं आणि कटिंग करून बघायची. अगदी परफेक्ट असं माप आपलं बसणार आहे. त्याचप्रमाणे आपण 30 छातीकडे जाऊया. 30 छाती जेव्हा असेल तेव्हा शोल्डर घ्यायचं 11, म्हणजे जेव्हा आपण पेपरवर माप टाकणार तेव्हा याच्या निम्मा घ्यायचं आपल्याला 5.5. गळा रुंदी घ्यायची 3.5, गळा उंची घ्यायची 3 आणि मोंढा घ्यायचा आहे 5. याप्रमाणे तुम्ही जेव्हा 30-31 ची कटिंग कराल तेव्हा हे ब्लाउज अगदी परफेक्ट असं बसेल. बघा, ज्यांचे 32 छाती असेल त्यांनी शोल्डर घ्यायचे 12, 12च्या निम्मा म्हणजे 6 इंच असं शोल्डर घ्यायचंय. गळा रुंदी घ्यायची आहे 4.25 इंच, गळा उंची घ्यायची 3.5 इंच आणि मोंढा घ्यायचा आहे 5.25 इंच. 32-33 साठी हे माप अगदी परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया 34 छातीकडे. जेव्हा छाती 34 असेल तेव्हा शोल्डर घ्यायचे 12.5, गळा रुंदी घ्यायची आहे 4.25, गळा उंची घ्यायची 3.5 आणि मोंढा घ्यायचा 5.5. बघा, इथे शोल्डर आलंय 12.5, म्हणजे आपल्याला 6.25 असं आपल्याला शोल्डर जेव्हा आपण पेपर आखणार तेव्हा 6.25 ह्या मापाने शोल्डर आपल्याला टाकायचंय. तर जेव्हा तुम्ही 34 आणि 35 ची कटिंग कराल तेव्हा ह्या मापाने कटिंग करा, म्हणजे ब्लाउज अगदी परफेक्ट बसेल. त्याच्यानंतर आपण जाऊया 36 छातीकडे. ज्याची छाती 36 असेल तेव्हा 13 इंचाचं शोल्डर, 4.25 इंचाचं गळा रुंदी, 3.5 इंचाची गळा उंची, 5.6 इंचाचा मोंडा. याप्रमाणे आपल्याला माप टाकायची. आणि इथे 13 आहे म्हणून इथे आपलं माप येईल शोल्डरचं 6.5. हे लक्षात ठेवायचं. जेव्हा तुम्ही 36 आणि 37 साठी हे माप वापराल तेव्हा ब्लाउज अगदी परफेक्ट असं बसणार आहे. त्याच्यामुळे हे माप तुम्ही अगदी लक्षात घ्यायचे आहे. बघा, जेव्हा आता छाती असेल 38 तेव्हा शोल्डर घ्यायचंय 13.5, गळा रुंदी घ्यायची 4, गळा उंची घ्यायची 4 आणि मोंढा घ्यायचा आहे 6 इंचाचा. बघा, इथे 13.5 आलं म्हणून आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.7 इंचाचं. हे लक्षात ठेवायचंय. 38 छातीसाठी हे माप 38 आणि 39 छातीसाठी अगदी परफेक्ट आहे. बघा, जेव्हा आपली छाती असेल 40 तेव्हा शोल्डर घ्यायचे 14, गळा रुंदी घ्यायची 4, गळा उंची घ्यायची 4 आणि मोंढा घ्यायचा आहे 6.25 इंचाचा. बघा, इथे 14 आलं म्हणून शोल्डर आपल्याला पूर्णपणे 7 घ्यायचं असतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे 40 आणि 41 छातीसाठी हे माप अगदी परफेक्ट आहे. बघा, 42 जेव्हा छाती असेल तेव्हा आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 14.25 इंच आणि गळा रुंदी घ्यायची आपल्याला 4 इंच, गळा उंची घ्यायची 4 इंच, मोंढा घ्यायचा आहे 6.5 इंच. म्हणजे आपल्याला शोल्डर किती घ्यायचं, याच्या निम्म घ्यायचंय. हे जे आकडे आहे याच्या निम्म आपल्याला हे शोल्डर घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवायचंय. जेव्हा आपली छाती आहे 44 इंच तेव्हा 14.5 इंचाचं शोल्डर, गळा रुंदी घ्यायची 4.25 इंच, गळा उंची घ्यायची 4.25 इंच, 5.7 इंचाचा आपल्याला घ्यायचा आहे मोंढा. इथे 14.5 आलं म्हणून आपल्याला इथे शोल्डर घ्यायचं आहे 7.25 इंच. हे लक्षात ठेवायचं. बघा, इथे आपण आता 46 छातीसाठी बघूया. शोल्डर घ्यायचंय 15 इंच, गळा रुंदी घ्यायची 4.25 इंच, गळा उंची घ्यायची 4.25 इंच आणि मोंढा घ्यायचा आहे 7 इंच. हे माप 46 छातीसाठी अगदी परफेक्ट असं आहे. इथे 15 आलं म्हणून जेव्हा कटिंग करताना आपल्याला इथे 7.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवायचं. चला, आता आपण बघूया 3 नंबरचा चार्ट. आपला 3 नंबरचा चार्ट अगदी महत्वाचा आहे, म्हणजे तो आहे डॉट पॉइंटचा फॉर्म्युला, जो आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज आणि फोर्टस ब्लाउज साठी खूपच महत्वाचा असतो. तो हा चार्ट आहे. तर त्याची छाती आणि डॉट पॉइंट हे 2 पॉइंट खूप महत्वाचे. बघा, छाती जेव्हा असेल 28 तेव्हा डॉट पॉइंट घ्यायचा आहे 8 इंच, पण जेव्हा आपण ते पेपर वाकणार तेव्हा याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करून हे माप त्याच्यावर टाकायचे. म्हणजे जेव्हा तुमची छाती 28 असेल तेव्हा तो डॉट पॉइंट 8 आला, पण जेव्हा आपण पेपरवर टाकेल तेव्हा तो 8.5 आपल्याला घ्यायचा असतो. म्हणजे प्रत्येक जे माप आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून आपल्याला तो डॉट पॉइंट घ्यायचा असतो.
बघा 30 छातीसाठी 8.5 इंचाचा डॉट पॉइंट, 32 छातीसाठी 9 इंचाचा डॉट पॉइंट, 34 छातीसाठी 9.5 इंचाचा डॉट पॉइंट, 36 छातीसाठी 10 इंचाचा डॉट पॉइंट, 38 छातीसाठी 10.5 इंचाचा डॉट पॉइंट, 40 छातीसाठी 11 इंचाचा डॉट पॉइंट, 42 छातीसाठी 11.5 इंचाचा डॉट पॉइंट, 44 छातीसाठी 12 इंचाचा डॉट पॉइंट, 46 छातीसाठी 12.5 इंचाचा डॉट पॉइंट। मैत्रिणींनो, तुम्हाला जरा हे नाही समजलं तर तुम्ही डायरेक्ट डॉट पॉइंट आपल्या अंगावरती माप घेऊन सुद्धा मोजू शकता। अगदी असं सोपं आहे आणि सोपी पद्धत आहे। तर बघा, एकदम आता हा चार्ट जर आपल्या समोर असला आपल्याला कोणत्याही ब्लाउजला अडचण येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही ह्या चार्टचा भरपूर उपयोग करून घ्यायचा आहे। बघा, आपण आता 4 नंबरचा चार्ट पाहू। तो आहे बाही कटिंग करताना बाही लांबी किती घ्यावी आणि कॅप हाईट किती घ्यावी। हा प्रश्न सगळ्याच मैत्रिणींना पडतो, बाही लांबी किती असली तर किती कॅप हाईट घ्यायची। तर हे भरपूर साऱ्या मैत्रिणींना जमत नाही, मग तुम्ही तेच माप टाकून ती बाहीची घडी चुकून जाते, बाहीला घोळ पडतो, चुन्या पडतात। तर ते होऊ नये म्हणून जर बाही लांबी तुमची 3 असेल तर त्याची कॅप हाईट 1.5 वर घ्यायची आणि आपल्याला बाहीचा आकार द्यायचा असतो, हे लक्षात ठेवायचं। जेव्हा बाही लांबी 4 असेल तेव्हा त्याची कॅप हाईट घ्यायची 2.5, 2.25 ते 2.5 इंच, हे लक्षात ठेवायचे। जेव्हा बाही लांबी 5 असेल तेव्हा कॅप हाईट घ्यायची 2.5 इंच। कोणाला ती जास्त म्हणजे असं कमी वाटत असेल तर 2.25 इंच घेतली तरी चालेल। जेव्हा बाही लांबी 6 असेल तेव्हा कॅप हाईट घ्यायची आपल्याला 3 इंच। 7 इंच जेव्हा बाही लांबी असेल तेव्हा आपल्याला 3.25 इंचाची कॅप हाईट घ्यायची। जेव्हा 8 इंच बाही लांबी असेल तेव्हा 3.25 इंचाची कॅप हाईट घ्यायची। जेव्हा 9 इंच बाही लांबी असेल तेव्हा 3.25 इंचाची कॅप हाईट घ्यायची। बघा, जेव्हा 10 इंच असेल तेव्हा पण 3.25 इंचाची कॅप हाईट घ्यायची। 11 इंच जर बाही लांबी असेल तर 3.5 इंचाची कॅप हाईट घ्यायची आणि 12 इंच असेल तर 3.5 इंचाची कॅप हाईट घेऊन आपल्याला बाहीचे आकार द्यायचे। बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या आणि सुटसुटीत शब्दामध्ये मी तुम्हाला खूपच असं महत्त्वाचं मी सांगण्याचा प्रयत्न केलाय। तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अजूनही तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। मैत्रिणींनो, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये चार्ट आणि त्याची सगळी माहिती तुम्हाला मी सांगितली। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। भेटूया आपण लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।